व्हॉट आर कंटिन्यूड चॅलेंजेस फॉर वुमेन इन इंडिया अगेन्स्ट टाइम अँड स्पेस. हे जो काही काल आहे ना, टाइम म्हणजे जो काही कालावधी आणि स्पेस म्हणजे भौगोलिकदृष्ट्या रिजनल दृष्ट्या महिलांसमोर अजूनही काही चॅलेंजेस, काही आव्हानं ही सातत्यपूर्ण आहेत का? तो चॅलेंजेस अगेन्स्ट वुमेन एकदा बघू आपण. काय फोकस होता? फोकस तर हाच आहे ऑफकोर्स, की महिलांसमोरील अजूनही जी कंटिन्यूड आव्हानं आहेत, जी अजून है ना सातत्यपूर्ण जी आव्हानं आहेत, की ह्याबद्दल तुम्हाला लिहायचं होतं. आणि जर त्यात मेन्शन करू शकले तुम्ही की टाइम वाईज म्हणजे कालखंडानुसार आणि स्पेस वाईज म्हणजे संपूर्ण भारतातील वेगवेगळे प्रदेश, जर असं काही मेन्शन करू शकले तर इट्स गुड पॉईंट. बट द फोकस वॉज ऑन महिलांसमोरील सातत्यपूर्ण आव्हाने, ह्याबद्दल तुम्हाला लिहायचं होतं. प्रश्न फार सोपा आहे. आपण हा पुढच्या 5 मिनिटांमध्ये रॅपअप करू शकतो, पण पटकन डोकं लावा की काय करू शकलो असतो आपण. फार सोपा आहे हा. यूपीएससी पीवायक्यू प्लीज दाखवू शकले असता टाइमलाईन. छान पॉईंट आहे. आपण टाइमलाईन दाखवू शकले असता आणि स्पेस वाईज म्हणजे भारतातले रिजन वाईज पण दाखवू शकले असतं. प्लीज प्लीज. एज ग्रुप सुद्धा गुड आयडिया. एक आयडिया अशी आली की टाइमलाईन दाखवू शकलो असतो. मी याच्यावर 2 मिनिटात बोलतो, ओके, मग तुमच्यावर येतो. जसं की टाइमलाईन कसं दाखवू शकलो असतो आपण, की प्राचीन कालखंड, मध्ययुगीन कालखंड, आधुनिक भारत, सद्यकालीन भारत, कंटेम्पररी इंडिया, असं पण टाइमलाईन, की इथे पण हे प्रॉब्लेम होते, इथे पण हे प्रॉब्लेम आहेत, इथे पण हे प्रॉब्लेम आहेत, कंटिन्यूड प्रॉब्लेम्स आहेत. ओके. तुम्ही म्हणताय की वयो गटानुसार दाखवू शकले असता. इथे कदाचित टाइमचा अर्थ हा जास्त सूट करतो, नॉट वयोगट. ओके, तो वयोगटानुसार हा पॉइंट प्रॉपरली डिमांड मीट नाही करत आहे. सो दे हॅव मेन्शन द वर्ड टाइम. इट मीन्स दी कालावधी, नॉट इन टर्म्स ऑफ एज बट इन टर्म्स ऑफ टाइम, है ना, एपॉक, ह्याच्यामध्ये पाहिजे आपल्याला. क्वेश्चन हा आहे 15 मार्काचा. ऑफकोर्स तुम्हाला इथे 3 पानं दिले जातील, म्हणून आपल्याकडे ह्यावेळी स्पेस सफिशियंट आहे. हा प्रश्न महिलांच्या विरुद्ध किंवा महिलांच्या समोर असणारी आव्हानांवर प्रश्न आहे. कंटिन्यूड चॅलेंजेस टाइम फ्रेम वाईज आणि स्पेस वाईज सुद्धा. म्हणून आपण डोक्यात आधी हे आणायचं की सध्या असे कुठले चॅलेंजेस आज महिलांसमोर आहेत. जरी तुम्हाला टाइम वाईज आणि स्पेस वाईज विशेष लिहायला नसेल जमत, तरी आपण 1-2 मुद्द्यात मेन्शन करायचं की प्राचीन आणि मध्ययुगीन कालखंडाप्रमाणे आजही ह्या समस्या भारतीय समाजासमोर आहेत, पण त्या कुठल्या हे आपण लिस्ट करणं महत्वाचं आहे. तुमच्या बॉडीमध्ये, म्हणून तुमच्या बॉडीमध्ये काय हवं होतं की आजही महिलांसमोरील जी सातत्यपूर्ण है ना जी आव्हानं आहेत ती कुठली, हा तुमचा बॉडीचा पार्ट होता. ती आव्हानं मी एकदा लिस्ट करून बघतो. ती आव्हानं कुठली कुठली कुठलीत बरं. 1, महिलांच्या विरुद्ध होणारी हिंसा, ओके, जी फिजिकल असेल, व्हर्बल असेल, है ना, जे तुम्ही सगळे आता मगाशी सगळे पिंक कॉलर जॉब्स वगैरे हे सगळं काय सांगत होता, तो आत्ता इथं आवश्यकता आहे. हा तो कंटेंट आहे सगळा, जो कुठल्या जी महिलांच्या विरुद्ध होणारी जी आव्हानं आहेत, है ना, हिंसा. नंतर पुरुष सत्ताक पद्धतीमुळे होणारं डिस्क्रिमिनेशन किंवा भेदभाव, लैंगिक भेदभाव, हे देखील आजही कंटिन्यूड आहे. आणखी चॅलेंज जी आहे ती आहे की आर्थिक संधी ह्यांची कमतरता. ओके, इतका म्हणजे हा एसे होऊ शकतो डायरेक्ट. खूप मोठा टॉपिक आहे हा, खूप मोठे. सगळं तुम्हाला जे सुचतंय तुम्ही ते लिहू शकता. महिलांच्या विरुद्ध कुठले सध्या प्रॉब्लेम्सचे चॅलेंजेस आहेत सांगू शकता. आर्थिक संधी, की त्यांचं राजकीय प्रतिनिधित्व आजही, ह्याच्यामधली कमतरता. अजून काय, हा काय दृष्टिकोन थोडासा, पण अजून काही प्रॅक्टिकल एक्झॅक्ट. चला तिथे लिहू आपण पुरुष, है ना, की तो है ना आसक्ती जी असते त्याला आपण सन मेटा प्रेफरन्स म्हणतो. किंवा जो बॉय आहे, वंशला दिवा जी कन्सेप्ट आहे ना, तर ती आपण मेन्शन करणं. तर सन मेटा प्रेफरन्स त्याला मी सांगतो. सन मेटा प्रेफरन्स हा एक इश्यू आहे. किंवा वंशाचा दिवा,
ऑफकोर्स ही सोशॉलॉजीची कन्सेप्ट आहे, तुम्ही नक्की इथे लिहू शकता वंशाचा दिवा, किंवा है ना, किंवा पुत्र आसक्ती, त्याला आपण शब्द वापरतो की मुलगाच हवा, ही पण एक चॅलेंज आहे. अजून काय होऊ शकतं बरं, त्यांचा है ना आर्थिकता आपण त्यामध्ये लिहिलं की रोजगार आणि कौशल्य ह्यामध्ये कमतरता, मोस्ट इम्पॉर्टंटली सुरक्षा, सेक्युरिटी मधला इश्यू, ऑफकोर्स हुंडा, बालविवाह, अजून मोर इम्पॉर्टंट मोर इम्पॉर्टंटली शिक्षण, ह्यामधली लिटरसी कमी, आरोग्याच्या संधी किंवा सोयी कमी. किती मुद्दे आहेत, किती आहेत, 15 मुद्दे असे सरळ तुम्ही फेकू शकता तोंडावर, इथे 15 मुद्द्यावर खरंच होऊ शकतं. किती मुद्दे आहेत. तुम्ही अजून जर मी शांत बसलो, आता मी ऑलमोस्ट लाईक 3% बोलतो म्हणून ते थोडंसं पॉईंट कसं सुचत नाहीत है ना, पण 15 मुद्दे तर 5 मिनिटात विषय संपला. 5 मिनिट प्लीज. त्याच्याबद्दलचा इश्यू की मेन्स्ट्रुएशन आणि प्रेग्नन्सी बद्दलचा तुम्ही मेन्शन करू शकता की काही पूर्वग्रह दूषित अजूनही परंपरा पूर्वदूषितता आहे, तर प्रियुडाइज्ड व्ह्यू त्याला आपण म्हणू. पूर्वग्रह दूषितता, स्त्री भ्रूण हत्या, काय काय मुद्दे आहेत, काय नाही आहे, काय नाही आहे सांगा. चला परफेक्ट. क्लायमेट चेंज डिस्प्रपोर्शनली अफेक्ट्स वुमेन, फक्त एक मुद्दा, हाऊ यू आर गोइंग टू प्रूव्ह दॅट की इट इज कंटिन्यूड चॅलेंज फ्रॉम द मेडेवल अँड एन्शियंट इंडिया. प्रश्न काय होता, प्राचीन आणि मध्ययुगीन कालखंडापासूनही कंटिन्यूड आहे. हां, तर हा जो चॅलेंज आहे क्लायमेट चेंजचा, हा कंटेम्पररी आहे, कंटिन्यूड नाही आहे, हा नवीन उभा राहिला. फोकस, प्रश्न फोकस. महिलांसमोरील प्रश्न नाही विचारले त्यांनी, काय इथे फोकस आहे, सातत्यपूर्ण आव्हान. प्लीज मॅम. येस, त्याचं है ना की बाजारीकरण करणं, कमोडिफिकेशन करणं, त्याला है ना वस्तुकरण करणं. तुम्ही शब्द मेन्शन करू शकता, कमोडिफिकेशन पण तुम्ही मेन्शन करू शकता. कुठला? खरंच खूप आहेत नक्कीच, पण तुम्हाला आयडिया मी काय सांगतो, दिस चॅलेंजेस दे कंटिन्यू इव्हन टुडे, हे तर मेन्शन करत होतं. तर माझ्या देवदासी खूप 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 आहेत. अख्खा निबंध आहे हा, अख्खा निबंध आहे. ओके, त्यातल्या त्यात मी काय करेल, त्यातल्या त्यात मी कसं सिस्टमॅटिक करू शकतो, मी काय करेल, 4-5 सामाजिक आव्हानं, 4-5 आर्थिक आव्हानं, 4-5 राजकीय आव्हानं, असं पण जाऊ शकतो मी. तर त्यातल्या त्यात जरासं सेपरेशन करू शकतो मी, आव्हानांमध्ये पण जरासं है ना सिस्टमॅटिक बनवू शकतो. तर इथे मी काहीतरी आकडे मेन्शन करण्याचा प्रयत्न करेल. एस्पेशली मी इथे मेन्शन करेल NCRB रिपोर्ट, NCRB महिलांविरुद्धचा हिंसा NCRB रिपोर्ट, आणि म्हणेल की आजही बघा भारतामध्ये एवढं प्रमाण हिंसेचं आहे. आणि मग हे इंट्रोडक्शन मेन्शन केल्यानंतर इथं लिहिल की सातत्यपूर्ण जी आव्हानं आहेत ती आव्हानं 1 2 3 4 5 6 7 8 9 10 है ना 11 12 13 14 कुठंतरी ॲटलिस्ट 15, कारण तुमचा कॉम्पिटिटर हमखास एवढे मुद्दे लिहिणार आहे म्हणजे आहे. अँड देन तुमचं कन्क्लुजन, जर तुम्ही आव्हानं लिहितात तर तुमचं कन्क्लुजन पाहिजे. तुम्ही निगेटिव्ह लिहितात तर तुमचं उत्तर त्याला सोल्युशन देणारं पाहिजे. मग सोल्युशनमध्ये तुमचे 2-3 मुद्दे येतील, एस्पेशली वुमेन सेंट्रिक डेव्हलपमेंट असेल, सुरक्षा है ना की सामाजिक एक मुद्दा लिहा, आर्थिक एक मुद्दा लिहा, राजकीय एक मुद्दा लिहा, की एक सामाजिक लेवलला सोल्युशन द्या. सामाजिक काय की एज्युकेशन अँड हेल्थमध्ये आम्ही काहीतरी पॉलिसी मेकिंग करू. इकॉनॉमिक लेवलला तुम्ही लिहू शकता की बाबा रोजगाराची क्षमता किंवा त्यांची कौशल्य वाढवू. आणि राजकीय दृष्टिकोनातून मी लिहू शकता काय की राजकीय नेतृत्व, त्यांची लिडरशिप, त्यांची ट्रेनिंग वाढवू. हिअर डोंट फॉरगेट टू मेन्शन द आयडिया ऑफ सरपंच पती इवन. ओके, कंटिन्यूड चॅलेंज म्हणजे पॉलिटिकल रिझर्वेशन, म्हणजे पॉलिटिकल डिस्क्रिमिनेशन आहे हे आपण आजही दाखवतात की आजही महिलांना राजकीय क्षेत्रामध्ये तेवढं यू कॅन से नेतृत्व नाही आहे. वन मोर फॅक्ट यू मे ॲड की लोकसभेमध्ये मागच्या एकूण खासदारांपैकी फक्त 14% महिला खासदार होत्या. लॉट ऑफ कंटेंट यू हॅव.
यू हॅव टू जस्ट मेन्शन 15 डिफरंट पॉइंट्स की आजही कंटिन्यूड कसं आहे. समवेअर कुठेतरी एक वाक्य जायला हवं की आज आकडेवारी जी एनसीआरबी मधनं दिसतीये ती भारताच्या प्राचीन कालखंडापासनं मध्ययुगीन कालखंडापासून आधुनिक कालखंडापर्यंत ह्या सगळ्या आकडेवाऱ्यांचा अभ्यास केला असता महिला सामाजिक, आर्थिक आणि राजकीय क्षेत्रामध्ये कंटिन्यूड चॅलेंजेस फेस करतात, सातत्यपूर्ण आव्हानं आहेत. एक वाक्य कुठं जायला हवं, त्याला कळावं की तुम्ही टाइम वाईज त्याला ऍटलिस्ट कव्हर करण्याचा प्रयत्न केला. एक वाक्य कुठेतरी जायला हवं. ओके, सो टाइम आपला कव्हर होऊन जाईल. हा, हे पण छान पॉईंट आहे. बाय द वे हा पण एक चांगला डायमेन्शन आहे अकॉर्डिंग टू स्पेस. ओके, मी तो पण तिथे मेन्शन करतो की तुम्ही टाइम वाईज तर ऑफकोर्स लिहितात की मेडेवल इंडियामध्ये कसं आधुनिक पण हे स्पेस वाईज तुम्ही लिहू शकता की बाबा आदिवासी महिलांच्या समस्या वेगळ्या, मुख्य प्रवाहातील समस्या वेगळ्या, नॉर्थ ईस्ट मधल्या महिलांच्या समस्या ह्या कंटिन्यूड आहेत, मेनस्ट्रीम सोबत कंटिन्यूड आहेत. ॲडिशनली ग्रामीणच्या वेगळ्या, शहरीच्या वेगळ्या, ह्या पण कंटिन्यूड आहेत. ग्रामीणचे प्रॉब्लेम्स अजूनही कंटिन्यूड आहेत, शहरीचे प्रॉब्लेम्स. स्पेस वाईज यू कॅन गो लाईक दिस की तुम्ही ह्या शब्दाला फोकस केलं स्पेस तर तुम्हाला दिसेल की ऑफकोर्स तुम्ही एक सेग्रिगेशन ग्रामीण आणि शहरी करू शकता. एक आदिवासी महिलांचं एक वेगळा स्पेस तयार करू शकता की इन दिस रिजन ऑर एस्पेशली नॉर्थ ईस्ट रिजन मधल्या समस्या स्पेस वाईज कळत आहे. सो इथे तुम्हाला अपॉर्च्युनिटी आहे नॉर्थ साऊथ करणं, है ना, ईस्ट वेस्ट मधलं डिव्हिजन दाखवणं, नॉर्थ ईस्ट बद्दल मेन्शन करणं, ग्रामीण शहरी बद्दल मेन्शन करणं. सो वी हॅव स्पेस डायमेन्शन्स ऑल्सो. स्टील जरी नाही सुचलं तुम्हाला इन द स्पॉट हे की स्पेस डायमेन्शन, टाइम डायमेन्शन, पण ऍटलिस्ट एक मेन्शन करणं की ह्या सगळ्या 15 मुद्दे हे प्राचीन कालखंडापासून आजही महिलांना भेडसावत आहेत, सफिशियंट आहे. तोच तर कंटेंट असणार.